उत्तर भारतात सध्या धुक्याची एक जाड चादर पसरली आहे. चला यामागचं विज्ञान समजून घेऊया. या दाट धुक्यामुळे कित्येक दिवसांपासून सगळं काही थांबलंय. पण असं का होतंय? याचं उत्तर हवामानाच्या काही विशिष्ट परिस्थितींमध्ये दडलेलं आहे. खरं तर ही परिस्थिती निर्माण होण्यासाठी 3 मुख्य गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत. हवेतली प्रचंड आर्द्रता, थंड जमीन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वारेच नसणं. वारे नसल्यामुळे धुकं जमिनीजवळ अडकून पडतं, त्याला हलायला जागाच मिळत नाही. पण गोष्ट इथेच संपत नाही. यात भर पडते ती म्हणजे प्रदूषणाची. प्रदूषणाचे कण बाष्पाला पकडून ठेवतात, ज्यामुळे धुकं आणखी दाट आणि जड होतं. यामुळेच तर समोरचं काही दिसेनासं होतं आणि दृश्यमानता अगदी 200 मीटरपेक्षाही कमी होते. तर मग प्रश्न हा आहे की निसर्ग आणि प्रदूषण एकत्र आल्यास भविष्यात आणखी कोणती आव्हाने येतील?